नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। माझं लेकरू संविधान शिकत होतं, संविधानाला मानत होतं। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची भावुक प्रतिक्रिया। परभणी येथे संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर संविधानाच्या विटंबनेविरोधात आंदोलन करणाऱ्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या आंदोलकाचा संशयास्पद मृत्यू झालाय। 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना करण्यात आली। त्यानंतर 11 डिसेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। त्यात परभणी व परिसरात तुफान दगडफेक, जाळपोळ झाली। त्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून रात्री बेरात्री आंबेडकरी अनुयायांना पकडून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। त्यातीलच एक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय 35 राहणार शंकरनगर या आंदोलकाचा कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला। तो श्री शिवाजी महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण घेत होता। कस्टडीमध्ये टाकून पोलीस प्रशासनाने माझ्या लेकराला लय त्रास दिले, लय मारहाण केले, माझ्या लेकराचे जीव घेतले। त्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे। माझं लेकरू कॉलेजला होतं शिकायसाठी, 3रा वर्ष आहे। 3ऱ्या वर्षात आता किती महिने राहिले? लास्ट पेपर 2-3 महिने राहिला असेल, तर 4 महिने राहिला असेल। 3 वर्षामध्ये माझ्या लेकराला काही झालं नाही। आताच कसं माझ्या लेकराला झालं, ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे। आणि ज्या माणसानं उचलून आणलंय त्या माणसाला शिक्षा देव सरकारने। कुणी असो, साहेब असो, मंत्री असो, कुठला कुणी असो, मोठा असो माणूस। माझं नाव विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी। माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं आणि वकील व्हायचं होतं। जय भीम मध्ये मानत होते, त्यानं संविधान मानत होतं। माझं पोरग संविधान वाचित होतं। एवढे पुस्तक आहेत माझ्या लेकराचे। संविधान बाबासाहेबाच्या सकाळ संध्याकाळी माझा मुलगा गाणी ऐकत होतं। बाबासाहेबांचं सारखं माझ्या लेकराला आवड होतं। माझ्या लेकराला कॉलेजमधून घरामधून निघून माझ्या लेकराला उचलून निघून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले। ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसाने नेलंय त्या माणसाला सजा पाहिजे। शिक्षा देव त्या माणसाला। शिक्षा देव त्या माणसाला, ज्या माणसाने उचलून नेलंय त्या माणसाला। सगळ्या गरीबाला, सगळ्या सरकाराचं हे शिक्षा, हे आधार राहावं सगळ्यांना। तुम्ही काळजी करू नका, तुमचा मुलगा नाही, आता समाजाचा मुलगा झालाय, तो शहीद झालाय। आता कुण्या गरीबाच्या लेकराला अशी हानी होऊ नये, कुण्याला गरीबाच्या लेकराला असं त्रास होऊ नये। माझं गेलेलं गेलं, पण सगळे लेकरं गरीबाच्या सुरक्षित राहावं। सरकारने त्यांना सुरक्षित ठेवावं। कुणाच्या लेकराला हात लावू नये, कुणाच्या लेकराला बोट लावू नये।